हॅलो फ्रेंड्स, राणा अकॅडमी या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण स्टार्ट केली आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज, जी की महाराष्ट्र स्टेट बोर्डचे असणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं 2021-2022चे क्वेश्चन पेपर्स, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिशचे. त्याच्यानंतर आपण पाहिलं 2022-2023चे क्वेश्चन पेपर्स, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिशचे. त्याच्यानंतर आपण पाहिलं बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स 2023 आणि 2024चे क्वेश्चन पेपर्स. आणि त्याच्यानंतर आपण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचे पण क्वेश्चन पेपर पाहिले. आताच आपण स्टार्ट करणार आहोत इंग्लिशचा क्वेश्चन पेपर, जे की असणार आहे 2023 आणि 2024चा. त्याच्यासाठी दिलेला वेळ आहे 3 तास आणि मार्क्स आहेत 80 मार्क. तर 80 मार्क्ससाठी 3 तास वेळ दिलेला आहे. इंग्लिशचा क्वेश्चन पेपर आहे 2023 आणि 2024चा. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. सेक्शन ए, प्रोज, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी and mind mapping. Question number first, read the extract and complete the activity given below. Sub question A1, sub question A2, sub question A3, sub question A4. Do as directed. A5, A6. Find out words from passage which mean. B1 sub question, language study. Question number 2, A. Read the following extract and complete the activities given below. A1 sub question, choose two correct alternatives which define the theme of the extract. A2, complete the following table with the help of the extract. A3 sub question, write how we can build up a civilized society with the help of the extract. A4, love and tolerance are the true indicators of a civilized person. Justify. A5, do as directed. A6, match the words in column A with their meanings in column B. Section 2, poetry and appreciation. Say A sub question, read the extract and complete the activities given below. A1, A2, A3, A4 sub questions. Sub question A5, B sub question, appreciation. Section 3, writing skills. Question number 4, complete the activities as per the instructions given below. Section sub question A, attempt any one of the following activities. Drafting a virtual message, statement of purpose, group discussion. Sub question B, attempt any one of the following activities. Email, report writing, interview. तर सब क्वेश्चन बी मध्ये कसं आहे, आपल्याला कोणती पण एक ॲक्टिव्हिटी करायची आहे, जी की 4 मार्कासाठी विचारली आहे. ईमेल करायचा आहे, किंवा रिपोर्ट रायटिंग करायची आहे, किंवा इंटरव्ह्यू करायचा आहे. तर त्याच्यानंतर आपण पाहूया नेम ऑफ इंटरव्ह्यूअर, जे आपले पॉईंट दिलेले आहेत ते त्याच्यानुसार लिहायचं आहे. सब क्वेश्चन सी, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. स्पीच, कंपेरिंग. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. रिव्ह्यू, ब्लॉग, prepare and appeal. Section 4, literacy, literary genre, novel. Complete the activities given below as per the instructions. Match the following match the columns. Choose the correct alternatives and rewrite the sentences. Sub question B, sub question C, sub question D. सेक्शन 4 विचारला आहे 16 मार्कासाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स, ज्याच्यामध्ये 4 क्वेश्चन विचारले आहेत. एक क्वेश्चन 4 मार्कासाठी. तर आपण हा पहिला इंग्लिशचा सिलेबस, त्याच्यामध्ये आपण पहिल्यापासून पाहूया आपण काय काय पाहिलं ते. आता आपण पहिल्यांदा सेक्शन 1 पाहिला, त्यामध्ये प्रोज पाहिलं, रीडिंग ऑफ कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी अँड समरी, माइंड मॅपिंग, पॅसेज पाहिला. त्याच्यानंतर आपण सब क्वेश्चन्स पाहिले त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड, नंतर लँग्वेज स्टडी. त्याच्यानंतर आपण पाहिलं रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिवन बिलो ॲक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर आपण पाहिलं पोएट्रीमध्ये 14 मार्कासाठी दिलेलं होतं. सेक्शन 3 16 मार्कासाठी दिलेला आहे. कोणतं पण
सेक्शन 3 16 मार्कासाठी दिलेला आहे ABC आणि D. सेक्शन 4 16 मार्कासाठी दिलेला आहे. 4 आपल्याला सॉल्व करायचे आहेत ABC आणि D. तर हा पहिला आपण इंग्लिशचा पेपर 2023 आणि 2024चा. प्लीज ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. प्लीज जास्तीत जास्त लाईक करा. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.